उत्तर प्रदेश राज्यातील गाझीपूरमध्ये मोठा अपघात झाला आहे। बसवर हाय टेन्शन तार पडल्यामुळे बस जळून खाक झाली। यामध्ये अनेक लोक जिवंत जळाले। आतापर्यंत 6 जण मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येत आहे, तर 10हून अधिक गंभीररित्या भाजले गेले आहेत। बसमधून 35 लोक प्रवास करत होते। बस लग्न समारंभाहून परतत होती। हा अपघात मरदह येथे झाला। बस मऊ येथील कोपागंजहून लग्नाचे वराड घेऊन मरधामधील महाहर धामकडे जात होती। यावेळी कच्च्या रस्त्याने जात असताना हा अपघात घडला। मृतांपैकी मऊ जिल्ह्यातील खिरिया गावातील भगेलू राम आणि कलावती देवी यांची ओळख पटली असून अन्य मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। मऊ जिल्ह्यातील खिरिया काझा येथून लग्नाचे वराड गाझीपूरमधील मरधह येथे असणाऱ्या महाहर मंदिराकडे जात होते। काम सुरू असणाऱ्या कच्च्या रस्त्याने जात असताना बसला अपघात झाला। यावेळी 11,000 व्होल्टची हायटेन्शन तार बसवर कोसळल्यामुळे बसला आग लागली। यानंतर आतील लोक ओरडू लागले। काहींनी बसमधून उड्या मारल्या। स्थानिक लोक मदतीसाठी धावले, मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली। ग्रामस्थांनी तात्काळ याची सूचना पोलिसात दिली। या अपघातानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले।